हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते की वटपौर्णिमे दिवशी जो मी मेकअप केलेला तो कसा केलेला. अगदी साधा सिंपल होता. काही जास्त प्रोडक्ट्स मी चेहऱ्यावरती लावले नव्हते, तरीसुद्धा एक छान असं लूक तयार झालेला. तर चला तर मग तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझा चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला, कारण जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा स्किन व्यवस्थित क्लीन असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी पहिल्यांदा चेहरा क्लीन करून घेते. त्यानंतर जे काही माझं स्किन केअर रुटीन असतं ते करून घेते. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी मॉइश्चरायझर लावते आणि माझी स्किन ड्राय आहे आणि टी झोन माझा चेहऱ्याचा ऑइली असल्यामुळं मी त्या पद्धतीनं माझं मॉइश्चरायझर निवडलेलं आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर व्यवस्थित लावल्यानंतर 2 मिनटं रेस्ट घ्यायला लागते. आपल्या स्किनला ते ऑब्झर्व करता केलं पाहिजे. आणि मॉइश्चरायझर व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यानंतर मी त्याच्यावरती सनस्क्रीन लावते. सनस्क्रीन हे आपल्या चेहऱ्यावरती लावणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सनस्क्रीन लावल्यानंतर 2 मिनटाचा रेस्ट घेतल्यानंतर प्रत्येक स्किन केअरच्या स्टेप घेताना आपल्याला ते प्रत्येक प्रोडक्ट आपल्या स्किनवरती व्यवस्थित सेट होईपर्यंत थोडासा वेळ दिला पाहिजे. त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावरती अजिबात फाउंडेशन वगैरे जास्त लेअर देणार नाही आहे. तर मी डायरेक्टली कलर करेक्टर घेतला आहे, जो की माझ्या तर तो कलर करेक्टर मी फक्त माझ्या डार्क सर्कलच्या ठिकाणी आणि स्किन माझी जिथं जिथं इवन नाही असं दिसते त्या ठिकाणी लावून व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. ब्लेंड करण्यासाठी मी शक्यतो ब्रश वापरते, कारण ते थोडंसं मला इझी जातं. जर ब्युटी ब्लेंडर असेल तर तेही आपण वापरू शकतो. आणि त्यानंतर फक्त मी ते व्यवस्थित सेट केल्यानंतर आपली नेहमीची सवय चेहऱ्यावरून हात फिरवायची, तर ते सुद्धा आपल्या सवयीचा एक भाग असल्यामुळे ते फिरवलं जातो. त्यामुळे जर कुठं आपल्याला करेक्टर व्यवस्थित सेट झालं नाही असं वाटत असेल तर आपण ते करून घेतो. त्यानंतर मग मी एक कॉम्पॅक्ट जो माझ्या स्किन टोनच्या व्यवस्थित सेट होतो किंवा जास्त व्हाईट दिसत नाही, ह्या पद्धतीनं मी माझं कॉम्पॅक्ट निवडलं आहे. मग ते कॉम्पॅक्टने व्यवस्थित सेट करून घेते. माझा टी झोन ऑइली असल्यामुळं मी पहिल्यांदा माझा डार्क सर्कल जिथं आहे तिथं मी पहिल्यांदा कॉम्पॅक्ट लावून ते सेट करून घेते. आपलं करेक्टर व्यवस्थित सेट झालं पाहिजे, नाही तर ते जागेवरून हलताना परत आपली स्किन आहे तशी दिसायला लागते. आणि ते व्यवस्थित सेट केल्यानंतर मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थित कॉम्पॅक्ट लावून घेतला. आणि त्यानंतर लिपस्टिक शेड घेतली, जी की माझी ब्ल्यू हेवनची लिपस्टिक शेड आहे आणि ही मी डेली यूजसाठी वापरते. माझ्या स्किनला जास्त डार्क किंवा जास्त ओव्हर दिसत नाही. तर आपले जे काही आपले प्रोडक्ट आहेत ते आपण आपल्या स्किन किंवा आपल्या रोजच्या जीवनातील ज्या आपण वातावरणात राहतो किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ऑकवर्डनेस येणार नाही अशा गोष्टी आपण आपल्यासाठी वापरल्या पाहिजेत. त्याच पद्धतीने मी माझे काही प्रोडक्ट सिलेक्ट केलेले आहेत. मला जे प्रोडक्ट सूट झालेत ते प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला सूट होतील असतेच नाही, पण तुम्ही एक आपल्याला काय छान दिसेल या पद्धतीनं सिलेक्ट केलं पाहिजे. त्यानंतर मग लिपस्टिक झाल्यानंतर मी माझं काजळ लावलं. काजळ मी अशा पद्धतीने लावते जेणेकरून वरच्या वॉटरलाईनला आणि काजळ वरच्या आणि खालच्या वॉटरलाईनला व्यवस्थित लावलं जाईल. त्यानंतर मग मी अशी छोटीशी टिकली लावते आणि अशा पद्धतीने माझा छोटासा लूक तयार होतो.